ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधाराय नमः। ओम ऋषिक्षाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेन्द्राय नमः। ओम हरिये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधाराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेन्द्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। देवता वंदन। ओम श्री महागणपतये नमः। ओम श्री महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीपादवल्लभाय नमः। श्रीपादशिवल्लभाय नमः। श्री सद्गुरु गुरुसिंह सरस्वती नमः। श्री वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। कुलदेवताभ्यो नमः। इष्टदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वासुदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। नमो नमः। मातृपितृभ्यः नमः। निर्विघ्नमस्तु। श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री भक्कुलकोटनिवासी पूर्णदत्तावताराय पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदा सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगवर्ण पद्मनित्र सुहास्यवदनं कंधा टोपी जमाला दंडकुंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे ही स्वामी समर्था अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना जय जयाची भवहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराय अनंत रूपे नटरासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझं रूपे नटरासी करता आणि करविता तुझं हवी आणि होता दाता आणि देवपिता तुझं समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझं व्यापिले समग्र तुझं आधी 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 मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटरासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वेशा वेदांचा ही तर्क सांसरे शास्त्राते ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठे झाले सर्वही मी केवळ अल्प नव्हे करू केली यापुरी स्तुती सहस्त्रमुख ही निशिती शिनला ख्याती वर्धिता दृढत्रेविला चरणी माता रक्षावे मनसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्याना कृपा समुद्री यामिना आश्रय देईचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्वदा व विरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे दुष्कर हा भवसागर याचे पाव याचे पाव या वैगतीर तन्नाम तरुणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुद्धी नाना न बाधवत तुझ्या कृपे किती म्हणून आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान दिलेलं निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपई शांती मनी सदा वसो कृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनांते सदा सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम सो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता
अंगीन यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपया करुणी स्मर्था असौम्य संसारात प्राचीन तव नामामृत पंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेसी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 चिंतन श्री गुरुदेव ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री गणपति अथर्वशीर्षम्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा स्वस्तिभिः यदायुः स्वस्ति न इन्द्रो रुद्रश्रवाः स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो हरिश्चन्द्रेणि स्वस्ति नो बृहस्पतिः ददातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ नमस्ते गणपति त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवशोतारम् अवनतातारम् अवधातारम् अवाञ्च नमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोद्धात्तात् वाधरात्तात्
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादियोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदिदं त्वत्तु जायते सर्वजगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वजगदिदं त्वयि नश्यति सर्वजगदिदं त्वयि तत्येति त्वं भूमिरापो नरो नीरो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः तां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु स्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरः गणादीन् पुरोच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः परदेन पुरसितं तारेण रुद्धम् एतत् तव मनस्वरूपं ककारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणऋषिः विश्वगायत्री छन्दः गणपतिदेवता ॐ तं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं तदश्वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तभाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च शिष्टादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो गणाधिपतये नमो गणपतये नमः परमतपतये नमस्ते अस्तु लम्बोदरा एकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ॐ भद्रं कर्णिभिः शृणुयामदेवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरैः अङ्गैः तुष्टवान् स तनुभिः व्यक्षयमदेवहितं यदा विभो ॐ स्वस्ति न इन्द्रो अनुदश्यवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षोः अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 30 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनमितसे कर जोडून भक्ती भावे करुणीय मागे कथा निरोपिलीसी अभिनव झाले सृष्टीशी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञानप्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्ताराने भावताने ऐकून शिष्टाचे वचन संतोषना सिद्ध आपण प्रेमभावे आनिवून आश्वासित से तये वेळी एकेक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तुझ आता निरोपी तसे परियेसी पुढे असता वर्तमानी तया गावला ग्रामभुवनी महिमा होत असे नित्यनूतनी प्रख्यात रूप होऊन या त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य परियेसा ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुर स्थानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊन मरती कधी दुःख अनेक रीती दत्तात्रेया आराधिती श्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि सुत तया नाम ठेवी दत्त असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले एकसी पुत्र तयावरी अति प्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी अति सुंदर नवरीसी विचारुनी प्रीती करे मदनासी रीती सरसी रूप दिसे नवरीसी अति प्रीती सासुष्व शिरासी महादेवे प्रीती पाळती दंपती एकसी वयसी अति प्रिय महाहर्षी वर्धिता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका पदिस एक प्राण न विसमती क्षण क्षण अति प्रिय परियेसा ऐसे प्रेमी असता देखा व्याधी आली या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नव्हते तयासी न रुसे अन्न तयासी सदा राही उपवासी त्याची भया त्याची भार्या प्रीतीसी आपण घे कवा अन्न पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता श्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे दुर्गंधी झाले देवत्याचे जवळीन येती वैद्य साचे पतिव्रता सुमनतीचे न विसंगेसी क्षणभरी माता पिता दायाद कोटी समस्त तिसी बारीकी पतिव्रता ज्ञानवंती न ऐकिले बोध कवणाचे अनेक जपानुष्ठान
मंत्रविद्या महाहवन परी अपरिमित ब्राह्मण भोजन करविताती अवधारा अनेक परीचे वैद्य येती दिव्य रस औषधी देती शमन नव्हे कवळ रीती महाव्याधीने व्यापिले कुसती जाणत्या ज्योतिषाशी पूजा करीती कुलदेवा देवतांसी काही केली या पुत्रासी आरोग्य नव्हे सर्वथा वैद्य म्हणती तये वेळी नवे बर्वे त्यासी अढळी राखील जमी चंद्रमावळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे ऐकून माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया मूर्ती आराधोनी तुम्हासी पुत्र लागलो संतोषी पापरूपी आपणासी निधान घेऊन राहो पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जन्मी जनका वरी वारी तसे पुत्र ऐका माता पिता अलिंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची येणे परी जननी जनका संभाषितसे पुत्रनिका तेणे परी प्रियसी देखा सांगतसे परियेसा म्हणे एक म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले अंसे दिवस सरी मज नित्य कष्ट दिसत भारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहसी आमचे घरी तुझ पोषितील परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न राधे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शिता ऐकून पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावून या चरणा दुःख करी तय वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजन अभेरा तुम्हा सरी दातारा आणिक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सडेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमसी आपणा ऐसे दोघांसी या वचनी ऐकून या जनक जननी देह टाकून या धरणी दुःख करिता तै वेळी टवून या श्वशुरासी संमुखी तसे सासूसी न करा चिंता मानसी हा भरवसी पती आपुला वाचेल विनवी तसे तरी वेळी आम्हा राखील चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समजतांसी माता पिता श्वशुरांसी निरोप घेऊन सकळी कांसी निगती झाली तय वेळी तया रोगिया करुणी डोली घेबोनी निघाली ते पाळी विरमी तसे तय वेळी आपले सासू श्वशुरांसी स्थिर करुणी अंतःकरण सुखे राहावे दोघे जण पती असते माझा प्राण राखील माझे कुळ दैवत येणे परी पती सहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगियासी अधिक जाहला त्रिदोषी उतरता ग्राम प्रदेशी अतिसंकट जाहले पै विचारिता श्री तुळसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगता झाली तये वेळी पतिव्रता तये वेळ आली आपले पतीजवळ पाहता झाला अंतःकाळ प्राण गेला तक्षणी आकांत करी ते नारी डोळतसे धरणी वरी भोसकुणी यावया घेता सुरी वारिती प्रियसी ग्रामलोक आफळी शिर भूमिसी हाणी उरी पाषाणीसी केश मोकळे आक्रोशी प्रलापित तसे बरी येसा हा हा देवा काय केले का मज गायीसी गांजिले आशा करुनी हल्ले राखीसी प्राण म्हणून ऐसी पापीळ दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण माता पितरांसी त्यजून घेवोनी आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त संभाषिताती दुःख क्षमता अनेक परी करुनिया वारिताती नारी सुवासिनी कावो दुःख करीसी कामी विचार करी अंतःकरणी होणार न सुखे सकळी आंसी ऐसे म्हणता नगर नारी तिसी दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपले जन्म कर्म सकळ ऐका तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीसी आले घेऊनी याची आशा करुनिया आता कवना शरण जावे राखीर कोण मज जीवे प्राणेश्वरा तेरुनी जीवे केली वाचू म्हणत असे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी अरेवपणाचे आशिनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परी व्रतारिके कोठे गेली माझे पुण्य वृथा पूजिरा गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माये बहिणी हो आलिंगोनी प्रेतासी वृद्धन करी बहुवसी आठवी आपुले पूर्वदिवसी पूर्वस्नेह तय वेळी माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी त्यांसी विघ्न आपण केले नाना बहिते नारी दुःख करी अपरंपारी इतके होता अवसारी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरीला असे करी येऊनी जवळी उभा ठेला
संभाषितसे तये वेळी काव प्रलापी तसेच थोडी जैसे लिहिले कपाळी तया परी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ भोगणी आपण हे अढळ वाया रडसी निष्फळ शोक आता करू नको दिवस 8 जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तया परी पडले जाण मूढपणी दुःख कैसी समजता मरण तू जाणसी कवण वाचला असे धरित्रीसी सांग आम्हासी म्हणतसे आपला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येऊ कवण तुझी माता पिता पाहे पा एका वृक्षावरी येथी पक्षी परंपारी कर्मोळी प्रकारचारी जाती मागुनी चौकळे तैसा हा संसार जाण नारी कवन वाचला असे स्थिरी माया मोहे करतपुत्री पती म्हणसी आपुला कंदीमध्ये दैसा फेण तेणेपरी देह जाण स्थिर नोहे याचे कारण शोकवृत्ता करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे प्रती कर्मासारखी दुःख प्राप्ती माया मोहासिया देती मायामय संबंधे माया गुण उपजे सत्व रज तमोगुण येणेची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे यज्ञ सुख दुःख आपले गुण भोगीचे आपले आचव कल्पकोटी दिवसभरी देवांचं आयुष्य आहे जरी त्यांची काळ न चुके सरी मनुष्याचा कवण पाड काळ समजतासी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको म्हणा येईल या दुःख न करावे जधी गर्भ होता ननु नाशी जाणी जे प्रख्यात थोडू त्याचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्म करियेसा पुन्हा मृत्यू पूर्ववयासी कवना मृत्यू वृद्धापेसी जैसे आर्जव असे ज्यासी तयापरी खडे जाणा पूर्वजन्मा सरसी भोगणे होय दुःख सुख दुःख अंशी कलत पुत्र पती हर्षी पापपुण्याचे जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप अवश्य पुण्य विलाटी लिहिले असे ब्रह्माणे अढळ जाण विगत जना शत सहस्र कोटी यंनी तू कवणाची कोण होती गृहिणी वाया दुःख कैसी जणी मूर्खपणे करुणिया पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेदमज्जा अस्थि नर विष्ठामूत्र श्लेयम शनधी ऐशा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक काकरीसी विचार पाहे पुढे आपला कोणी परी मार्ग कसे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाही बाळे येणे परी तियेसी बोहिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी चांडी शोक तया वेळी कर जोडून तरी वेळी माथा ठेवून चरण कमी पिंडी कसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणूया कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोप देसी जनक जनानी तू आम्हासी तारी तारी उलटसे कवणे परी तरीला आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीला म्हणून चरणी लागली ऐकून तिचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलतसे विस्तारून आचरण श्रियाचे इति श्री गुरुचरित्रान्ते कर्मकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांगनाशोको नाम त्रिशतमोऽध्यायः श्री गुरुतातयर्पणस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 31 श्री गणेशाय नमः सिद्धमणी नामधारका पुढे झाले पूर्व ऐका योगेश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म योगेश्वर माहिती पियेसी स्त्रियांचे आचार मजपुससी सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तारावया पती असता कवण धर्म अथवा मेरिया कवण कर्म उभयपक्षी विस्तारून सांगेन ऐक एक चित्ते अगस्त्य ऋषी महामुनी चोका होता काशी भुवनी लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परियेसा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी असता इथे वर्तमानी झाले अपूर्व परियेसा तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नाम असे प्रख्यात पर्वतरूपे वर्तत होता भूमीवरी देखा ब्रह्मर्षी व नारदमुनी हिंडत गेला तया स्थानी संतोषी जाहला पाहुनी स्तुती केली तयावेळी म्हणे नारद विंध्यासी आणिक पर्वत नाही तुझे सरसी समस्त वृक्ष तुझ पाशी महारम्य स्थळ तुझे परियसे एक उणे पेरू सरसी नोहे जाणे स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परियेसा ऐसे म्हणता नारदमुनी विंध्याचळ कोपोनी वाढता जाहला तक्षणी मेरू सरिसा
हो म्हणे, वाढे विंध्याचळ देखा, सूर्यमंडळा सन्मुखा, क्रमांतरी वाढता ऐका, गेला स्वर्ग भुवनासी, विंध्या दक्षिण भागेसी, अंधकार बहवेशी, सूर्यरश्मी न दिसे कैसी, यज्ञादी कर्मे राहिली, ऋषी समस्त मिळवणी, बिनवून आले इंद्रभूमी, विंध्य पर्वताची करणी, सांगताती विस्तारे, इंद्रपोपोनी तये वेळी, गेला तया ब्रह्मया जवळी, सांगे वृत्तांत सकळी, तया विंध्य पर्वताचा, ब्रह्मा म्हणे इंद्रासी, आहे कारण आम्हासी, अगस्त्य असे पुरी काशी, तया दक्षिणी दिशे पाठवावे, अगस्तीचा शिष्य देखा, विंध्याचळ आहे जो का, गुरु येतेची सन्मुखा, नमिता होय शरणागत, अगस्त्य सांगेल शिष्यांसी, वाढू नको भ्रूणी त्यासी, नमन करिता शिखरेसी, भूमी समान करील देखा, या कारणे तुम्ही आता, जावे काशी पुरा त्वरिता, अगस्त्य ऋषीशी विनमिता, पाठवावे दक्षिणेसी, अगस्त्याचे आश्रमासी, पातळे इंद्र समस्त ऋषी, देवगुरु महाहर्षी, बृहस्पती सवे असे, देखोनिया अगस्त्य मुनी, समस्तांते बंधोनी, अर्धपात्य देवोनी, पूजा केली भक्तीने, देव आणि बृहस्पती अगस्त्याची वृत्ती करीती, आणि सभेची वाणी ती, लोपामुद्रा पतिव्रते ते, देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती, पूर्वी पतिव्रता होती, लोपामुद्रा सदी नाही, अरुंधती सावित्री, अनसूया महावती, शांडिल्याची पत्नी होती, पतिव्रता विख्यात, लक्ष्मी आणि पार्वती, शत्रुपा स्वयंभू सती, मेनका जाण अति ख्याती, हिमवंताची प्राणेश्वरी, सुनीता जाण ध्रुवाची माता, संज्ञा देवी सूर्यकांता, स्वाहादेवी होती ख्याता, यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी, याहुनी अधिका आचार ख्याता, लोपामुद्रा पतिव्रता, ऐका देव समस्त म्हणता, बृहस्पती सांगत असे, पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारुण, पुरुषदेवता प्रसाद जाण, मुख्य भोजन स्नेयसी, दिवस अखंड सेवा करणे, अतिथी येता पूजा करणे, पती निरोपा वेळ जाणो, दान धर्म न करावा, पती निकृष्ट दाखव्यावरी, आपण मग शेवण किजे नावी, चोळी ताणवडे ठेवी दुरी, पुरुष शिरीदी न स्पर्शावे, स्पर्श चोळी पुरुषाशी, होय पुन्हा तो आयुषी, घेऊ नये नाम त्यासी, पती आयुष्य गुणे होय, जागृत न होता पती देखा, पूर्वी उठी जे सती ऐका, करणे सडा संमार्जनाधिका, करणे निर्मळ मंगलमय, पती पूजा करणे नित्य, सदा घ्यावे पालतीत, चरणावरी ठेवणी माथा, म्हणावे तुझी शंकर, पती असता उच्चिष्ट त्याचे, भोजन करावे मनोवाचे, असतील घरी पुरुष साचे, पती धेनू प्रसाद घ्यावा, निरंतर निर्मळ करी, निरोपा वेगळा धर्म करी, व्रते उपवास येणे करी, निरोपा वेगळे न करी जाण, पुरुष संतोष असता जरी, दुश्चित नसावे त्यानादी, पुरुष दुष्टित असेल तरी आपण संतुष्टी नसावे, रजस्वला झालेला देखा, बोलू नये मौननिका, न ऐकावी वेदध्वनी देखा, मुख्य दाखवू नये, ऐसे 40 दिवसवरी, आचरावे पिळे नारी, सुस्नात होता अवसरी, पुरुषमुख अवलोकीजे, जरी का नसेल पुरुष कोणी, त्याचे रूप धावे मणी, सूर्यमंडळ पाहुणे, गृहात जावे पतिव्रते, पती आयुष्य वर्धनार्थ, हळदी कुंकुम लाविजे ख्यात, सेंदूर काजळ कंठसूत्र, फणी माथा असावी, तांबूल घ्यावे सुवासिनी, असावी तिचे माथावेणी, करी कंकण तोळ काणी, पुरुषांसमीप येणे परी, न करी इष्टती शेजारणीशी, रजकिणी श्री कुंडलिनीसी, जैनस्त्री दरिद्रिणीसी, इष्टत्व करिता होय हानी, पुरुष निंदा करी स्त्रियांसी, बोलो नये पतिव्रता ऐसी, बोलता महादोषी, पतिव्रता लक्षण, सासू शशुर नंदा वहिनी, दीर भावे त्यजुनी, राहू म्हणे वेगळेनी, श्वान दोन्ही पावे सत्य, अंगण धुवावे दंडपाणी, उखळा मुसळावरी न पैसणे, पाटा वरवंट्यावरी जाण, पैसूळ नये पतिव्रता, पतिसवे विवाद देखा, पती करिता पावे महादुःखा, पती अंतःकरणी असे ऐका, आपण एक करू नये, जितके मिळेल पतीसी, संतुष्ट करावे मनासी, समर्था पाहुनी कांक्षेशी, पती निंदा करू नये, भगीरथी समान देखा, पतीचे परचरण तीर्थ अधिका, पती सेवा करणे सुखा, त्रयमूर्ती संतुष्ट होती, जाऊ नये मन भोजनासी, अथवा शेजारी या गृहासी, इष्ट सोय रे म्हणून हर्षी, जाऊ नये प्रतिदिनी, पती सम्मुख निष्ठुरोणी, उत्तर देता ओपोनी, उपजे मुखी होवोनी, सप्तजन्म दरिद्रपणा, गुरुदेव धर्मतीर्थ समस्ती, सर्व जाणावा आपुलापती, ऐसी जे निश्चय सती, पतिव्रता तेची जाणा,
सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज 45 उदाहरण पतिव्रताचे धर्माने पुरुषप्रेत झाडियावरी सहगमना जाता नारी एक पाऊली निर्धारी अश्वमेध सहस्र पुण्य माझा विधवा असे जरी पुत्राशी शकून मंगळ करी पुत्रविणी विधवा जेनारी नमनतीसी करू नये एक रोम रोमांसी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानुदेसी पतिव्रता राही तेथे पुण्य सहगमनासी भावी कन्या ऐसी वंशी 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गात गुरुदेवता ऐसे गुणी पतिव्रतेचे असती चरण आपणावरी चालता क्षण पुरित आपण म्हणतसे सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपले किरण आहेत देवज्योती पतिव्रतेवरी पडती आपण पावन होतसो वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्श ऐका पावन आपण जाहलो निका पाहता समस्त पुरित होती घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावणी संपत्ती जिचेनी वंशा उद्धारगती तैसी श्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रता दैवा वेगळा पुरुष ख्याता करावे सुकृत जन्मस्था तरीच लाधे तैशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेची लाधे पुरुषानिका पतिव्रता स्त्री राधिका पुण्यान वेळ जाणा सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य घरी वृथा जन्मोनी संसारी कर्मबाह्य तो जाणा वैसी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य घडती त्यासी पुत्र संतान परलोकासी साधन होय सतीचे पुण्यकडे जे गंगा स्नाने लाभे सतीचे दर्शने महापापी होय पावन सत्यजन्मे पापे जाती पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु मनोई सरस्वती गंगाधरू एरवी तसे शोभे जना सिद्ध म्हणे नामधारकासी कुरुक्षेत्र पुण्य राशी ऐकता पावसी सद्यतीसी म्हणे सरस्वती गंगाधर इतिशी गुरुचरित्रामृते धर्मकथा कल्पतो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे पतिव्रता धर्म निरूपणम नाम एकत्रिशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 32 श्री गणेशाय नमः पतिव्रतेची आचार रीती सांगे देवांसी बृहस्पती सहगमन केलिया फलश्रुती येणे परी निरोपिती विधवापणाचा आचार सांगता झाला देवगुरु तुसती देव ऋषेश्वर ऐका श्रोते एक सुट्टे जवळी नसता आपुला पती त्याचे जाहली असेल मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सती केली करावे सहगमना पती जवळी असता जरी सहगमना जावे तैरी नाही असेल आपण गरोदरी करू नये सहगमना स्तनपाणी असेल कुमर तिने करिता पाप थोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य एकचित्ते बनियसा एकधान्याचे अन्न करावे पिणे भोजन 3 दिवस उपोषण करावे पिणे भक्तीने शक्ती नाही वृद्धापेसी एकान्न देवावे बरी अथवा फळ आहारेसी अथवा शाकाहार रेखा पुत्राविण असेल नारी करणी तर्पण पुत्रापरी तिळ दर्भ कुशाधारी पुत्र नामोच्चारावे विष्णुपूजा करावी नित्य आपला पुरुष हाचे म्हणत पुरुषरूप आठे चित्त विष्णुस्थानी आरोपीचे वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष माघ स्नानासी तीर्थास विष्णू स्मरणे करावे तीर्थयात्रे जात्या लोकां त्यांते द्याव्या छत्रपादुका येथील आपुले गृहांतिका पादप्रक्षालन करावे दीपदान भाग 16 कर्कड नवती धर्म सकळा या कारणी अंतफळ दीपदान करावे माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी आचरावे भक्तीने गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीशी संतोष व्हावा गौरी हळ धूप दीप नैवेद्येसी पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकरासी दीपमाळा उजाळिता आपुला पुरुष ध्यावोनी नारायण तो म्हणून पूजा करावी एको मनी भक्ती भावे परी येसा रक्त कृष्ण चित्त वस्त्र नेसता जाण दोष बहुत आणि असे एक व्रत पुत्राचे बोले परतावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळ असे विधवापणे येणे परी आचारी जे नाही मरण होताची अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय तितक्या पतिव्रता नारी समस्त भगीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून ऐक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ तेजोनी माझे बोध ठेवी म्हणी सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधन धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी
विधवापणी आचार करीसी तेही पुण्य तितकेसी जे आवडे तुझे मुनी सांगावे माते विस्तारणी हस्तमस्तकी ठेवूनी कुशतसे प्रेम भावे ऐसे म्हणता अवसरी केले नमन तिये नारी विनंतसे करणोत्तरी भक्ती भावे करुणिया जय जया योगीश्वरा तुझी गीता सहोदरा माझा प्राण मनोहरा जनकजन्मी तुझी होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधू ठात भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी अशक्य आम्हा स्वामी अपार असे दातारा तारुण्य पण आपण असी लावण्य असे देहासी निंदापवाद शरीरासी घडेल कळी वर्तमानी संतोष होतो माझे म्हणी पुण्य अपार सहगमनी पती सवे संतोषणी जाईन स्वामी निर्धारे गुणोनी मारुती निसारी माथा ठेवून शरण धरी स्वामी माते तारी तारी भवसागरी पुढत असे करुणाकृपेचा सागर उठवीत असे योगेश्वर देता जाहला अभयकड म्हणे पती सवे असावे योची ठाप पुरुषासी जाळे माते संगीसी सांगेन तुझ विशेषी ऐक माते एक चित्ते आले की तुम्ही गुरुनी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य पतीसी भावे म्हणून भक्ती भावे करुणी या ब्रह्मांकित न चुके जाण वेगळे असेल कारण तैसे घडती तैसे घडते शिल्पी वचन दुःख कोणी करू नये काळ जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचोनी भाव असे ज्याचे म्हणी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही असे करणे चावे त्वरित सहगमने नित काळ होता क्षणी गुरुदर्शना जाई माये म्हणून भस्म तरी वेळी दाविता झाला कपाळी द्राक्षचारी काळी देता जहाला पियेसी योगेश्वर म्हणती पियेसी रुद्राक्ष बांधे गळ सरीसी दोन्ही प्रयत्न करणासी बांधुरी दहन करावे आणिक एक सांगेन तुझ गुरुदर्शना दासी सहज रुद्रसुक्त म्हणती बीज श्री गुरु शरण प्रक्षाळिता तेची तीर्थ घेवोनी आपुले देही पक्षोणी प्रेतावरी आणोनी पक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनी वाणे द्यावी सुवासिनी अनेक द्रव्य वेचुनी ब्राह्मणमुखी अर्पावे ऐशा परी पियसी सांगून गेला तो तापसी पतिव्रता भावीसी घरी आली ती तरी वेळी हरे विप्र बोलावुनी प्रेता प्रायश्चित देवोनी षोडश कर्म आचरुनी औपासन करविताती सुष्णात होऊनी आपण पितांबर नेसोन सर्वाखरी देवोन हळदी कुंकुम लावितसे औपासन प्रेतासी करविताती वेगेसी प्रेत बांधुनी काष्ठेसी घेऊनी गेले गंगेत अग्नी घेऊनी तळ हातेसी निघाली पतिव्रता पैसी आनंद बहु मानसी प्रेतापुढे जातसे 16 वर्षे तारुणीपण सुंदर रूप लावण्य व्यायली असे आभरणे लक्ष्मी सारखी दिसतसे येणेपरी नदीसी गेली नारी पतिसरसी कुंड केले अग्निसी काष्ठेशेनी अपरिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी मुलाभोई सुवासिनीसी देती झाली बाणे रेखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परी तोडे कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य देती ती व्यापारेसी समस्त ब्राह्मणा त्यावेळी नमन करुणी समस्तांसी विरूपम आगत से हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणतसे माझा पिता शूल पाणी माता गौरी अंतःकरणी आम्हा बोला विजय सगुणी प्रेम भावे करुणिया समागमी लोक आपले होते जे का सवी आले त्यांसी सांगतसे बोले जावे परतुनी ग्रामासी पुसता शुशुर मामीसी त्यांचे तुम्ही सांगावे असी प्राण देतील आम्हा सरसी वंशहत्या तुम्हा घडेल त्यांसी तुम्ही म्हणावे असे क्षेम आहे ती तीर्थवासी भीमातीर स्थान असे श्री गुरुचे संविधानी आले श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले प्रतिसी राहिली आपुले संतोषी म्हणून सांगा आमचे घरी ऐसे सासू शशुरासी तैसेची आमचे माता पित्यासी इष्ट जन सोयी यांसी सांगा येणे करी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करीती सकळ जन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी रेखा अग्निकुंडी तक्षणी खाली काष्ठुशेणी तो आठवण झाली तिचे म्हणी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून दोन्ही बांधी तसे प्रेत श्रवणी कंठसूत्री देवून ठेवून रोणी पुसतसे ब्राह्मणांसी विनवी तसे द्विजांसी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपुले दृष्टी पाहिन दर्शन करुणी स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झाली या वेगेसी त्वरित येईन म्हणत असे ऐकून तियेचे वचन म्हणती समस्त विद्वचन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे पुसून या ब्राह्मणांसी निकाली नारी संगमासी जेथे असे ऋषिकेसी ती नृसिंह सरस्वती सगळे येथे नगर नारी सह ब्राह्मण नानापणी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता सिंगेचे
जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी मदतीसई अभाग्य आपुले पूर्वाकडे म्हणून आम्ही अभेरली. तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्त जना आधार म्हणून वाणी ती सकळ जण अपराध आपण काय केले विसरावी भेटीसा आले माता पित्यांते विसरले तुझ्या धाणे स्वामिया आरोग्य होईल कधीसी पुत्र होतील आपणसी आशा करून मानसी आले आम्ही कृपा सिंधू तुला माझा मनोरथ आरोग्य जाहला प्राणनाथ पुत्र जाहले बौद्ध नवस जाहला स्वामिया मनोरथ जाहला आम्हासी म्हणून येते उषा यासी जाऊ आता पडे लोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे करी ध्यान करीत आली समर जा संगम करीत वृक्ष असे अश्वत्थ एकती झाली स्वामी स्वामी आसी उभी ठाकून या दुरी साष्टांगी नंद करी श्री गुरु म्हणती तैले अवसरी सुवासिनी होईल व ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरती स्वामी देणेचे रीती अष्टपुत्री होय म्हणतसे ऐसे वचन ऐकून हास्य करीती सगळ जण सांगता ती विस्तारून श्री गुरुपाशी तैवेळी विप्र म्हणती स्वामी असी विचापती पंचत्वासी पावला परंधामासी सुवासिनी देवी होय नेले देत स्मशानासी ही आदी असे सहगमनासी निरोप द्यावया तुम्हा पाशी आदी असे स्वामिया तुमचे निरोप घेऊनी अग्निकुंड अजावणी समागमे पतिशयनी दहन करणी येसी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणती हसून हिचे स्थिर अहेमपणा मरण कैसे घडेसी म्हणती श्री गुरु तये वेळी आणप्रेत आम्हा जवळी प्राण गेला कवळी काळी पाहून म्हणती त्या वसरी म्हणती श्री गुरु तिजासी आमचे वाक्य झाले ऐसी अहेमपणा स्थिर येसी संदेह न धरा मनात या बोलाचा निर्धार राखीला अर्थ कपूर करू नकाप्रेत संस्कार आण म्हणती आपण जवळी श्री गुरुचा निरोप होता आणून गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळही जण इतुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करी ती मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्रसुक्त म्हणोनी अभिषेक करीती गुरुचरणी षोडोपचार विस्तारोणी पूजा करीसे भक्तीसी तीर्थपूजा नाना करी पूजा करीती उपचारी इतके होता अवसरी घेऊनी आले प्रेतासी प्रेत आणून या देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोळा दोर वस्त्र याचे चरण तीर्थ तरी वेळी तेथे तया विप्रांजवळी मोक्षा म्हणती तत्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करीती तीर्थ स्नपन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत जाहले संजीवन उठून बैसला दक्षिण अंग मृत करियेसा लग्न हो मरण म्हणून लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी वस्त्रे नेसत येऊन पडे बैसला गुलाबुली स्त्रियेसी पुसुकसे विस्तारेसी कोठे आणि हे आपणासी यतीश्वर पवन सांग इतके लोक आले असता काहो न करीसी चिचिता निद्रा आली मरण म्हणता म्हणून पुसे स्त्रियेसी ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करीत ती श्री गुरुसी चरणावरी माथा ठेवून नमन करीत ती दोघे जण पाहती लोक सुकळही जण महानंद प्रवर्तला तयासी नाना परीसी स्तोत्र केले श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासे तया वेळी अष्टपुत्र पुरुषी होता श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ झाले तुम्हा सत्य सांडोनी संदेह करीत सुखी असा म्हणती लेखा इतके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी जय जयकार अपरंपारी प्रवर्तना तई वेळी नमन करीती सकळही जण स्तोत्र करीती गायन करिता ती निरांजन जय जयकार प्रवर्तना त्यामध्ये एक होता दत्तकुमुक्तिक त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुसी वेदशास्त्र पुराण बोलताती सनातन ब्रह्मलिखित सत्यदान म्हणून वाक्य निरंतर घडायला नाही अपमृत्यूवासी मरण सुखांतरेसी त्याचा आला प्राणदैसी ब्रह्मलिखित सत्य की नित्या न कळे याच्या अभिप्राय निरोपावे गुरुराय श्री गुरु सांगती हसोनिया तया मूर्ख ब्राह्मणांसी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन विध विस्तारेसी पुढे जन्म होवे त्यासी बहुत चित्ती करियेसा आम्ही तया ब्रह्मया पाशी मागून घेतले कारणेसी पुढील जन्मात परियेसी वर्षे 30 संख्याते भक्तजन रक्षावयासी मागी तया अभि ब्रह्मया पाशी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्र वर्गापुढे तटस्थ झाले सकळही जण साष्टांग करीत नमन गेली आपुले स्थाना ख्याती झाली चहुद राष्ट्री पतिव्रतेने पतिसहित स्नान केले संगमात अंतकरणी संतोषभूत पूजा करीते भक्तीने अपार द्रव्य वेचून करीती तेथे आराधन सूर्य गेला असताना आले श्री गुरु मठासी श्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामुग्री उपचार आरती करीती श्री गुरुसी सिद्धम हे नाम धारका पुढे जाहले पूर्व ऐका कथा असे अति विशेषा सांगेन ऐका अधिक चित्ते इतिश्री करिता अंते कथा कल्पतरे श्री नृसिंह संस्कृती पाख्याने सिद्धराम भारत संवादे
संजीवनी नाम द्वात्रिंशो अध्यायः। श्री गुरुदत्ताय नमः। श्री गुरुदेव नमः। स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव अध्याय 33। श्री गणेशाय नमः। नाम धारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणी विनवित से कर जोडून भक्ती भावे करूया म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथा संधानी पती सहित सुवासिनी आले गुरु समागमी श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तनी कशी विस्तारून आम्हासी निरोप पावी दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा दुसरे दिवशी प्राप्त काळा दंपती दोघे गुरु जवळा येऊनी पैसती बंधुनी विनविताती कर जोडून विभा शोक घडले दिनी एक येतील येऊनी नाना धर्म निरोपिले रुद्राक्षचारी आम्हांसी देता बोलला परियेसी कानी बांधुनी प्रेतासी दहन करीत गुळीतले आणि एक बोलिले रुद्रसुक्त असे भले अभिषेक करीती विप्रमुळे तेच तीर्थ आणावे आम्ही तीर्थ प्रेतावरी मोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळ समयी दर्शन करी श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोनी आम्हासी आपण गेला परियेसी रुद्राक्ष राहिले मधुपासी प्रतिश्रवणी स्वामीना ऐकोनी पियेचे वचन श्री गुरु सांगती हासून रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखोनिया भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी पापेन लागती परियेसी उत्तम अथवा निचाते सहस्र संख्या जो नर रुद्राक्षमाळा करी हार स्वरूपे होय पोची रुद्र समस्त देव वंती सहस्र जनी न जागती दाही बाहुंस षोडश असती शिखेसी बांधा एक ख्याती चतुर्विंशती दोही करी कंठाभरण बत्तीसाचे मस्तकी बांधा चत्वारी शाचे श्रवणद्वयी द्वादशाचे धारण करावे परियेसा अष्टोत्तरशत एक कंठी माळ करी सुरेख रुद्रपुत्र समान ऐक येणे विधी धारण केलिया त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे त्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नाटळती त्यासी होय असद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्षमाळा धरुणी जप करीती अनुष्ठाने अनंत फळ असे जाणी ऐका श्रोते एकचित्ते रुद्राक्ष ठेवोनी पूजिसी अभिषेकावे रुद्रसुत्तेसी लिंगपूजा समानिसी फळ असे निर्धारे एकमुख पंचमुख एकादश असती मुख चतुर्विंशादी कौतुक मुख असती परियेसा हे उत्तम मिळती जरी तेव्हा असती नानापरी धारण करावे देती करी लाभे चतुर्मुख पुरुषार्थ याचे पूर्वीला आख्यान विशेष असती अति गहन ऐकता पापे पडून जाती त्वरित परियेसा राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परियेसी त्याचा पुत्र सुधर्म ऐसी प्रख्यात होता अवधारा त्या राज्याचा मंत्रीसुत नामतारक असे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमसख्यत्वे असती देखा उभयता एक वयसी सुकुमार अति सुंदरेसी एके स्थानी विद्याभासी वर्तती देखे संतोषे क्रीडास्थानी सहपूजिनी असती दोघे संतोषोनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा सर्वदेही अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार अस्मधार विपुल तिलक असे परियेसा वर्तता ऐसे एके ऋषी प्रयागराज मंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म देखा ऋषी आला देखोनी राजा सम्मुख जाऊनी साष्टांग नमनी ठेवूनी आला मंदिरात करजोडून मनुष्यरासी विनवी राजा भक्तीसी तिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणतसे रत्नाभरण अलंकार पुनर्देवी भूषण कलिंगर रुद्राक्षमाळा कंठीहार सर्वाभरण तेची करली शिकविल्या नावे कती कैसे ज्ञान त्याचे नाही स्वामी यांते निरोप देती तरीच ऐकती कुमारक भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारोनी निरोप आवी दाताला ऐकोनी रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपी तसे हासोन म्हणे विचित्र असे एका तुझ्या आणि तुझ्या मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एकचित्ते साचा म्हणे ऋषी तये वेळी पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वर्षानारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सर्वाखंडी दिसी असती जैसे दिसे मनमथरती नव यवना सोमकांती अति लावण्य सुंदरी असुनी वारवळिता म्हणे आपण प्रतिपिता धर्मगती असंख्याता अन्नवस्ते लांसी सखी वर्ग सहित नित्य कृत्य करी मनोरथ कुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती वृत्तमंडली तया मर्कट मुकुटांसी रुद्राक्षमाळा घोष देसी
रुद्राक्षमाळा भूषिणेसी मुकुटाच्या शिखेसी रुद्राक्ष एक बांधिला असे तया मरकट मुकुटांसी शिकवी नृत्य विनोदेसी पद्धता एके वसी अभिनव झाले परियेसा शिवव्रत म्हणजे एक वर्ष आला महात्मिक रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशला तिसागरी त्याचे सौम्य करी देखा रत्नाखचित लिंगविका तेज पाके चंद्रार्का विराजमान दिसत असे देखोली लिंग रत्नाखचित विस्मयकरी वारवळीत आपले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे पुत्र उसा तया वैशासी देईन गरी मोलासी अथवा देईल अतिसी होईन तुलस्ती तीन दिवस तीन ऐकोनी लखियाचे वचन म्हणे वैश्य हास्वन तेन लिंग मोहन व्यतिकाची करुणिया तुमची मुख्य वारवळीता होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रता होईल हसणे म्हणून भावे ऐकोनी वैश्यवचन बोले वारवळीता आपण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुळस्ती लिंग देवोनी वैश्यसी बोले वैश्य परियेसी माझ्या प्राण समाधीसी लिंग असे जाण तुवा या कारणी निवासी नूतन करावे परियेसी आणि होता निवासी प्राण ठाकुरात तिजेना संभोग समी निवासी विगोळ नाही जवळिकेसी म्हणे वैश्य तिरिसी तय वेळी परियेसा ऐकोनी वैश्वचन मंडकी ठेवले दंबरत्न अंत संधी वैस बोलणं गेली अंतर्गुहासी किल्ला करून हे जण होती ऐका एक क्षण कुठला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात अग्नी लागून मंडप वसुधाला वैसा रूप वैश्यपैतसे प्रलाप देखोन या तरी वेळी म्हणे हा काय झाले माझे प्राण निघ गेले विजलिताती अति प्रबळे नगर लोक मिळून विजमोनी पाहती लिंगासी झाले दग्ध पैयेसी अग्नित मरकट मुकुटासी दहन जहाले अवधारा वैश्य देखोनी तरी वेळी दुःख करी अति प्रबळी प्राणलिंग जळून गेले आता प्राण तेजीन भळी लिंग दहन झाले म्हणत अग्नि प्रवेश केला करीत नगर लोक विस्मय करीत वैशा दुःख पेळसे वैश्य माझा प्राणीशिरो तया फाणी जहाली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण तेजीना आपले बंधू सहोदरासी नमोनी कुसे तय वेळेसी निरोप ठावा आपणासी प्रतिसमागमी जात असे ऐकोणी तियेसे वचन दुःख करी ती बंधुजन म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीत तेसी ऐसे वैश्य किती येती त्यांची पैसी होशी सती हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्री परियेसा प्रतिसभे जैन आणि सहगमन दाय प्रतिकृती करी एक पावल अग्निवरी अश्वमेध यज्ञ फळ असे म्हणून विनवी समस्तांसी निघाले बाहेर संतोषी आली अग्निकुंडाशी नमन केले अग्निकुंडा स्मरणीय सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे भाषफळ कैती झाली तै वेळी नमुनी समस्त द्विजांसी विठेरी अधिकाशी उनिकालिता वेगेसी अभिनव जाहले तै वेळी सदाशिव पंचवस्त्र दशभुजा नामसूत्र हाती असे पानपात्र किशोर डंकू करी असे भस्मांकित जटाधारी वैसलासे नंदीवरी धरिता झाला वरसेवरी वैश्यसी तै वेळी ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी धर्मधैर्य पहावयासी येणे घडणे परियेसा तुझे मन पहावयासी जहालो अग्नी प्रवेशी तुझी पतिव्रता होसी सत्य केले व्रता आपुले पुष्कळ तुझे भक्तीसी तेन वरजे मागसी आयु आरोग्य श्रेयसी जे इच्छिसी मागाता म्हणे वैशा तये वेळी नरगे वर चंद्रमौळी स्वर्ग भूमी पाताळी नभे भोग ऐश्वरी तुझे चरण कमळ ब्रह्म भोगोनी असे महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे संयोगेसी 19 वर्षांना प्रसन्न झाला गौरी रमण समजता विमानी वैसवून घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात जो का जाहला मरकट घात तया मुकुटा समवेत दग्ध जाहले परियेसा म्हणे पराशर ऋषी सांगेन राया परियेसी मरकटत्व तेजुनिया हरसी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाचे खुशी कुकुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळेसी राजकुमार होऊन आले पूर्वसंस्कार करिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघी पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वर असे आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करीता की त्यांचा पुण्य नाही मिती म्हणून सांगले पराशर श्री गुरु म्हणती गणपतीसी येणे परी रायासी सांगता झाला महार्षी पराशर विस्तारे ऐकुनी ऋषी वचन राजा विनंती कर जोडून प्रश्न केला अति गमन सांगेन ऐका एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंहसरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम त्रयस्त्रिशतमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयं सुशीलदेव श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 34 श्री गणेशाय नमः श्री गुरु महती गणपतीसी
ऐका तो पराशरऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी राजा म्हणे ऋषीश्वरासी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मदासी रुद्राक्ष धारण करुणिया ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करिता ती धारण पुढे त्यांचे लक्षण कवने परिवर्ततील ऋषी म्हणे रायासी रुद्राचे होणार ऋषी ऐकता दुःख पावसी कवने परी सांगावे राजा विनोदी तळे देवी स्वामी निरोपादेश करी उपाय करुणी तत्काळी एका वेगळी तुळशी कारसी ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता जागला विस्तार ऐकराय तुझ्या पुनरा वर्षे बारा आयुष्यसे तया 12 वर्षात राहिले असती दिवसात आठवी दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी कन्येसा ऐकून ऋषीचे वचन राजा मृत्यू झाला तक्षण कैता झाला रुदन अनेक परी उत्थित नाना परी ग्रही वरित नाना परी ग्रही वरित मुनिग्रहाचे चरण रहित विनवी तसे स्त्रिये सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता लागला विस्तार शरण लिही जगद्गुरु पुनाकांत शिवासी जिंकावया काळासी उपाय असे परिसी सांगेन पुन्हा विस्तारीसी एक चित्ते उत्तरधारा स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्योमकेशी कलंक करियसी चिदानंद स्वरूप रेखा ऐसा देव मूर्तिमंत रजो रूपे ब्रह्मार सृजित सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्विरे तया चतुर्वेदांसी विधे तया विरंचीसी आत्मतत्व संग्रहासी देवी मोठी उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर देवी विधरे वेदसार रुद्राध्याय विस्तार विद्रा तया ब्रह्मेयासी रुद्राध्याय महिमा सांगता असे अगम्य याते नाश नाही प्राण अव्यय असे परियेसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मयान चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी रेखा वेदचारी सांगे एका वदनी दक्षिण ऐका वदनी दक्षिण ऐका यजुर्वेद निरुक्तीला तया यजुर्वेदात उपनिषद सारख्यात वेदाध्याय विस्तारत सांगे ब्रह्मांड मुनिवरा समस्त देव ऋषींसी मरीची अत्री परियेसी आणि समस्त देवांसी सांगे ब्रह्मा तरी वेळी त्याचे ऋषी पुढे लेखा शिकवितो आपल्या शिष्यांनिका त्याचे शिष्य पुढे ऐका आपले शिष्यांसी शिकविले याहुनी नाही आणि मंत्र त्वरित तपसाधक चतुर्विध पुरुषार्थ लाभे त्वरित परियेसा नाना परीचे पातक केला असेल महादोष पुत्र चापे होळी तुळसी पावी परमपद तेणे कर्मे होळी हळदी संसार होळी निष्कृती जे जे श्री भजती त्याची तरती भवसागर यमाची आज्ञा घेऊनी आली पातके मेदिनी रुद्रजाप्य ते देखोनी पळुनी बेदी परियेसा जाऊनी या यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही शेती गयचकित होणी आलो क्षिती परी राहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जाप्यासी पोळतो आम्ही स्वामिया ग्रामोग्रामी नदी वसती वीज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य करी ताती एखादे समयी भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायासी तोही पुण्य अंतकैसी होतो स्वामी यमराजा इतके बोलती पादके ऐकोनी यमनाथा तुके ओपोनी निघाला पडके ब्रह्मलोकात तरी मिळी जाऊन या ब्रह्म या पाशी विनवी यम परियेसी जय जय कन्नडवासी जगत्सृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्यकरित पापी नरांते आणित नरकारण पुरासी तुम्ही होणे मनुष्यासी स्वामित्व दिधरे घरवसी रुद्राध्यय निधान निरसी केवी कारणे दिधरे ती येणेपरी यमरेखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीय ब्रह्मदेसी रुद्रजाप्य कळी तयांसी अज्ञान लोक तामसी उभे निजून पडती नर त्यांते अधिक पापे होती त्यांसी तुझी दंडात परिती जे का भक्ती भावे करती ते त्वाम सर्वदा वर्जावे बाधा नको तुम्ही ऐका सांगावे ऐसे पातका रुद्रजाप्य पुण्य अधिका जे जन म्हणती भक्तीसी पूर्वजन्मी पाप करीती अल्पायुषी होऊन उपजती तया पापा पुढे निष्कृती रुद्रजाप्ये करुण्या तेजो वर्चस्व बल इत्यादी आयुरारोग्य ज्ञान संपत्ती रुद्रजपता वर्धती ऐक यमा एक चित्ते रुद्रजप्या मंत्रेसी स्नान करीती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करीती स्नान पाहण्या त्याते मृत्यू भय नाही आणि एक नवर पाही रुद्रजाप्ये पुण्य तेही चिरंजीवी फळ असे रुद्रजपोनी वितकासी स्नान केली या नरांसी मृत्यू भीत असे तयांसी तेही तरतील भवार्ण होई
तेही तत्तीर अवारणवी शतरुद्र अभिषेकासी पूजावृत्ती महेशासी ते जन होती सतायुषी आपण मुक्त परियेसा ऐसे जाणून मानसी ऐसे जाणून मानसी सांगावे आपले उपांसी पुत्रजापे देवीदासी आठवो नको म्हणे ब्रह्मा ऐकोणी ब्रह्मवचन यम आला आपले स्थान म्हणून पराशरी जाण राया पुढे निरोपले आता तुझे कुमारासी उपाय सांगेन करियेसी 10 सहस्र तुकडेसी स्वप्न करी शिवासी 10 सहस्र वर्षांवर तुझे पुत्र वाचतीस स्थिती राज्य करतील गुरंधरी तैसा इंद्र अमरनाथ बोलावे बीजांसी विद्वज्जन शतांसी ज्ञानी अनुष्ठाना पाचारावी करियेसा ऐशा विक्राम करवी लेखा करावा शिवासी अभिषेका आयुष्य वर्धित कुमारका सद्यश्रेय होईल येणे पडी रायासी सांगे पराशर ऋषी राये महा आनंदेसी आयुष्यवर्धन आरंभ केला तरी शतसंख्याक कलशासी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक करवी कसे ज्याची जळे पुत्रासी स्नान करवी प्रति येणेपरी 60 दिवसी आराधिला ईश्वर अवधी जाहली दिवस 7 उर्चना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरी रक्षिले तयासमयी अवसित वाच्य जाहली अदृश्य सभेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष भयचकित आले होते यमदूत सकळ द्विज रुद्र पडत मुद्राक्षता देताती मुद्राक्षता ते अवसरी घालिती तया मारावरी दूत पाहती उभे दोन्ही जवळी येऊ न शकती येणे परी द्विजवरे रक्षिले तया राजकुमारा आशे वचन देखी थोड मेघश्रुती करुण्या इतुकियावरी राजकुमार सावध जाहला मनस्थिर राजिराते आनंद थोड समारंभ करीतसे तयासमयी ब्रह्मसूत नारदमुनी आळा होईत राजा जवळी सन्मुखात अभिवंदरे तैवेळी राजा म्हणे ऋषीची तू त्रैलोक्य हिंगसी काय वार्तात विशेषी अपूर्व काही निरोप दिले नारद म्हणे रायासी वेरो होतो कैलासासी येता देखील मार्गासी अपूर्व जाहले करियेसा महामृत्यू सहित न्यावया आला तुझा सूत सदेसी येऊनी जिवंत तया मृत्यूसी पराभर दिले यमदूत पळून जाती तया यमापुढे सांगती आमते मारणे शिवत होती कैसे जावे शितेसी यमपोटी निघाला वीरभद्रापासी वीरा म्हणे गीता का मार विधरा वीरपर आधी स्वामीना तये दोन्ही वीरभद्र म्हणे झाला विधिरुद्र वर्षे 10 सहस्र आयुष्य असे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले ताहदूता गोखटे केले शिवदूते जीवन सोडिले तुझे दूत तोराबुनी चित्रगुप्ता विचारावे आयुष्य करिता पूर्वनी पाठविले दूता चित्रगुप्ता आचारिले नुसता चित्रगुप्तासी काढली पाहती पत्रासी 12 वर्षे आयुष्यासी राजकुमारा लिहिले असे तेथेच लिहिले होते आणि 10 सहस्र वर्षे देखा पाहुणी यम धनी शंका मुहे स्वामी अपराध रुद्रजापे पुण्य करिता आयुष्य जाहले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकिले सत्य परशर गुरु करिता ऐसा रुद्राध्याय महिमा तुझ्या करावी गुरु ब्रह्मा भिणे न लगे काळ यमा श्री गुरु महती गणपतीसी श्री गुरु चरितामृत परमकथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनाम कथा संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुश्रीशोऽध्यायः श्री गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 35 श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धासी हिरणी कसे करियेसी रुद्राध्याय विस्तारेसी कल्पकित्य सांगी करा सिद्ध म्हणे ऐकता अपूर्व असे पुढे कथा त्याची जाण कथी कथा श्री गुरु ते गेला मित्र करजोडणी श्री गुरुसी विनवी तसे भक्तीसी आम्हा गती पुढे कैसी कवळी पै असावे या कारणी आपणासी एखादा मंत्रोपदेशी बोलले आहे जीवासी चरण स्मरण सनातन श्री गुरु म्हणती येसी स्त्रियांते काय मंत्र पती भक्ती करावी अशी मंत्र स्त्रियांते देऊ नये देता उपदेश स्त्रियांसी विपुनसे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परियेसा श्री गुरु सांगती येसी पूर्वकथा घडयेसी युक्त दैव देवतांसी सदा होतसे अवधारी दैत्य सैन्य पडेराणी शुक्रदते संजीवनी समस्त दैसैन्य उपगणी पुनरपी पाठवी युद्धासी ऐसे होता एक दिवशी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी
कोपोनिया ईश्वर कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर जाऊनिया वेगभक्त शुक्राचार्य धर्मी आणि स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी शुक्र होता अपध्यानी मुखे धरिला नंदीने घेऊन दिला शिवाकासी आकांत दैत्य दरासी ईश्वरे रासी प्रयासी अगस्त्य सिंधू परिलेखा ऐसा किती देवसवरी होता शुक्र शिवाची दिली निघून गेला अमृतद्वारी विसर पडे शंकरासी पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर सुंदरी जाहला उद्भव नाम नाम पावला भार्गव पुनरपी अमृत मंत्र जपे एकदमनी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवन दैत्यांसी गुरु नाही इंद्रासी यासी उपाय करावा आपलेसी शरटकर्ण करिता मंत्रासी सामर्थ्य न राहिले शुक्रासे आपुला पिठे कश असे त्याते पाठवू विद्याभासे मंत्र शिकेल असे ऐसा निर्धार केला लेखा कसा ते बृहस्पती सांगत से बुद्धिपुती तुवा जावे शुक्रापती विद्यार्थी रूप धरोनिया विरोप घेऊन इतयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्रापती धाडी गजा विद्यार्थी रूप धरून नमन करून साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र कुशकसे वेगी कवन कोठून नारासी बोले आपण दिले कुमळ ऐकी तुझी केती गुण विद्याभासीन मनोहर म्हणून आलोक सेवेसी ऐसे करुणा वचन देखा फिरवी कसे प्रचंडता जवळी उभी शुक्र कन्यका करुणे इतयासी विनवी तसे शुक्रासी म्हणे वेळ लागली ताम्हण आदिश्री यंजनी याते तुम्ही शिष्य करून विद्याभ्यास सांगावा कटसुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवव्यानी करी चिंतन ऐसा गती भावा मुज ऐसा विद्याभ्यास करिता दैत्यकुळ सुदुःखिता देवगण आले आता कपट वृक्ष माती त्यासी काळक्रमिता एके दिवशी गजाते पाठविले समिधासी दैत्य जाती साह्यासी समिधे निमित्त राणात राणी जावली गजासी दैत्य मारिले पेशी समिधा घेऊनिया घरासी दैत्य आपण येती सारे शुक्राचार्यासी कन्या नाम तिचे देवयानी म्हणूया इतयासी विरवी नमुन्या वचन दिसे कोठे आणा कच आलुया वाचून भोजन करी आपण ऐसे करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंती तसे ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी मंत्र जपुनी संजीवनीसी करीत घरासी आणला आणि तो होता बहुत दिवस दैत्य करी ती अतिद्वेष गेला होता विनाश पुनरपी वदिती त्यासी मागुती वात्सल्य म्हणून चूर्ण करी ती छेदोनी दाही दिशा टाकूनी आले करा पुनरपी गेला दिवस असतमानी उसुतसे देवयानी प्रसन्न दिसे म्हणून तिथे याते विनवी तसे कन्येवरी म्हणत बहु निर्मळ शुक्र आणि पहाट छिन्नविछिन्न पुढे म्हणत जगला संजीवनी ऐसे म्हणताचे सामर्थ्य कच आला घरात तिथं देवयानी संतोष करीत पिता अलिंगी कन्येसी दैत्यशिष्य विचार करीत काही केल्यान मध्ये म्हणती गुरु कन्येसी असे कृती म्हणून गुरु वाचवितो ऐसे निभूती करुणी आणि एकादशी देवी प्रजाते बाहेर नेगोनी मारिते जहारे दैत्यशिष्य पाणित करीती पुरुषी त्यात मिळविती मध्य सिग्न म्हणून त्यात मिळविती मध्य स्निग्ध मिळवून बहवसी शुक्र पुरुषी देतेसी झाले मागुती कुसे देवयानी तिथे यातील विनपुरी गजासी आणि म्हणून वृदन करी आक्रोश शुक्र पाहतसे ज्ञानी इंद्र दिसे कसे त्रिभुवनी खेद करीतसे मनी कन्या रोधे करुण्या विचार करिता सर्वा ठाई दिसू लागला हृदय देती संदेह पडेला शुक्रासी पाही कैसे ग्राह्य भूमी कन्येसी मुळे शुक्र देखा कसे नये आता ऐका माझे विदरी असे का केवी काळी तयासी कन्या म्हणे विदयासी समजता तू वाचविसी आपला प्राण जाहीर नसी अति आश्चर्य म्हणतसे शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी मज वाचून निर्णय कोणी माती कोण मोठ बीर न ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरून विनवी तसे करजोनी मंत्र आपणासी शिकवावा कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल विजयी मंत्र करून तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागला शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगितले स्त्रियांसी दोष असे कन्येसी वेदशास्त्रीय संख्यात पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपवली त्याचे हा तुला प्राण होई आणि मोक्ष न तय वेळी शुक्राची कन्ये बरी प्रीती बोली तिसी आणि गेली मंत्र तिसी सांगती संधी बरी अवधारा कच आपल्या पोटी होता तोही होय ऐकता मंत्र जाहला अक्षर करता मग जपिला कचा निवृत्ते शुक्राच्या पोटातून कच निघाला फुकवली मंत्र जपून देवयानी तिथे याती उठविले 3 वेळा मंत्र जपता कसे पाठ केला तत्वता संतोष करी मनी बहुता कागे साधते म्हणून
शुक्राचार्यसी म्हणून कचविनदी करजोडून दैत्य जोशे आरती म्हणून निरोप द्यावा आपणासी. शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिखला संतोषोनी पार्वती देवयानी आपुलापती भूमी म्हणे. कच म्हणे ऐक बाळे कुरुकन्या भगिनी गोडे तुवा आमुते वाचविले माता हुसी निर्धारी देवयानी कोपोनिया शापदिला दक्षिणतला माता हुए तुझी विद्या समस्त देशरसी तात्काळी. कच म्हणे येसी वाया शापिले तांबसी पुरुष होईल सुधारिसी ब्रह्मगुळा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझ शिक विद्याभूमी पुढे मंत्रण चाले जाण श्रीयाराजी कपिसेवा यांची काळजी मंत्रण द्यावा. तत्रोक्त वासुकरा बाविरू पुरुष निव पाणी सावित्री वनवी श्री गुरुसी व्रते आचरली बहुवसी तुझे वाक्य आम्हासी एखादे व्रत निरो पावे. श्री गुरु म्हणती प्रियसी सांगेन व्रत तुझ ऐसी स्थिर होय अहेव पणासी राज्य पावे तुझा नपती. विशेष असे व्रत एक सोमवार महासुख ईश्वराचरण करावे अंक सकाळविष्ट पावसे. स्कंदपुराणीची कथा सर्वसाधारण ऐकता पूर्वकाळी का राजा एक अवधारा चित्रवर्मा नाव त्यासी धर्मात्मा करियेसी धर्ममार्ग आचरिहाशी अधर्मी नाते शिक्षा करी सहपत्न्या धर्म कैसी पुत्रकामने शिवा पूजिती कैसे किती काळ क्रमिती कन्या जाहली तयांसी अति सुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी तेज फासे सुरेशिणी अति लावणी स्वरूपिणी. असता राजा सभेसी द्विज एकपत्नीसी भयन दहिता वाक्यासी बोलता जाहला अवधारा. ऐक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगिना 14वे वर्षी विश्वापन होय तुझ्या कन्येची. ऐसे सांगून ब्राह्मण निघून गेला तक्षण राजाचे कोसे अंतःकरण म्हणे ईश्वराने सर्व. कन्या केली राजाने म्हणा सगळे असती सखीजन बोलता ऐकले वचन. 14 वर्षी विधवत्व ज्ञानवंत्याची पत्नी नाव तिचे असे मैत्रायणी घरी आली पवित्रिणी कन्या लागे चरणासी. सौभाग्य स्त्रीला आहे पण पाळे सांगे दया करणे चंचल असे अंतःकरण म्हणून चरणा लागली. विप्रस्त्री सांगे पियसी सोमवार व्रत करियसी पूजा करावी शिवासी उपवासून निवधारी गौरीहर पूजा करिता समस्त देवते जाती करता ऐकून श्रीमंती त्वरिता अंगी काळजी व्रत देखा सोमवाराची आवता आचरी समंती करिता पिता देखून चिंतित विवाहा योग्य होती विचारावया मंत्री याची पाठींचा जाहल राष्ट्रांसी दमयंती नरवंशी इंद्रसेन कुमारक चित्रांगद जवळ जैसा चंद्रतेज प्रभा गोडावून तेधवा कन्या दिलेली संतोषे. पाठवणी केली सकळिका जावळी ठेवला कौतुका कन्यास्नेह अनेका म्हणून राहावी राजपुत्रा. राजपुत्र शशिकांदरी प्रियाप्रेमी अतिस्नेही काळक्रमिता इथे समे जलक्रीडे निघाला सगळे निघाले लोक बहुत राजपुत्र नदी करत विधवे श्री बहुत अति दक्षिण जलक्रीडा मोहत राजकुमार बैठा लाला मध्ये अंधुरता आकांती धारा सकळिका काढा काढा म्हणत आधी सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहती तरी वेळ न दिसे कुमार उडाला. उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला. ऐकूनी राजा पडे धरणी मूर्छा येऊनी तत्क्षणी कन्या ऐकताच शेवळी तजू पाहे प्राण आपला. ऐसे दुःखी प्रलापित सामंतीने चाळे त्वरित गंगा प्रवेश करून म्हणत निघाली देवी कन्येसी. पिता देखोनी नयनी धरावया देला नावोनी कन्येची अलिंगोनी दुःख करी करीत राजकुमाराचे सेवक करी लागले बहु दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेन रायासी. ऐकून इंद्रसेन दुःख करी अति गहन पाहिले सहित निघून आला तया मृत्यूस्थळा. श्रीमंतीनी म्हणे पितयासी प्राण तेजीन पती सरसी वाचून या संसारासी काय उपयोग वैद्य येते उसकी सकळ विलासी करावे सर्व मनकैसी विप्र सांगती रायासी प्रेतावेग करुणे आता ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे. ऐकून या विजुवचन राजा कन्येसी विनवित राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही आमच्या वंशी कन्या तू एका आम्हासी पुत्र म्हणजे प्रतिकावे. इतके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राजकरी नागलोकीची नाळी आल्या होत्या नदी पुरी. राजकुमार आला पुरी नदी तटाकी वर हात
देखोनिया नागकन्या काळी ती संतोष करुनिया अमृत शिंपी आणुनिया जागृत झाला राजकुमार. नागकन्या मिळुनी त्यासी घेऊनी जाती तक्षका काशी विचित्र नगर करियेसी आश्चर्य पाहे राजकुमार. तक्षक पुसे कुमार काशी नाम कवन कवन वर्षी काय कारण आलासी कवन देशी वास तुझा. सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैषध राज्याधिपती ऐका. नळ नाम पुण्यवंत लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन. जन्म आमचा तयापासून संक्रांगद नाम आपणा. केलो होतो पशुरगृहा तदक्रीडा पराकयासी. केलो होतो यमुनेसी विधी वशिनी आम्हासी बुडालो नंत अवधारा वाहत आलो नंत. नागकन्या मज देखत देवोनी आल्या तुम्हापर्यंत दैव आपुले साफळ करुणा वचन ऐकूनी. तक्षक बोले संतोषोनी नको भीऊ म्हणूनी धैर्य देत दैवी शेष म्हणे कुमार बाळा. तू दिसतोसी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवन देव पूजी कसा. ऐसे ऐकून राजकुमार हर्ष जाहरा निर्भर सांगडसे विस्तार आपला देव शंकर देखा. पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायू कारासी तैसा तुझी तो शिवासी म्हणे राजकुमार देखा. ऐसे ऐकून वचन तक्षक संतोषला अगदी गहन राजकुमारा कलिंगोन तुष्टलो म्हणत असे. तक्षक म्हणे दैवी तुझ देही राज्य सगळी तुला राहावी पाताळी अनंत भोग भोगी आता. राजकुमार विनवी तक्षकाशी एक पुत्र आपण पुत्रयासी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे. आपण बुडालो नदीत माता पिता दुःख करीत पत्नी पतिमृत समजते व जाजतीय देखील तुझे चरण आपण संतुष्ट जाहले अंतःकरण. राखीला पूर्वी माझा प्राण दर्शन करवावे माझा पिता. तक्षक झाला संतोषी नाना रत्ना भरणी त्यासी अमृत पाजली बहुसी आणि वेतील स्त्रियसी. इतके देऊन कुमारासी तक्षक म्हणे करियसी दीर्घकाळी आम्ही स्मरसी तुझे कार्य सिद्धी पावली. आणि संतोष गुणी मागुती वस्त्रे बाळाने अभिवृद्धी तुरंग तिऱ्ह्या मनोगती सवे देत कुमार आपला. तक्षकाते नमुनी करीत चंद्रांगद वारुवरी चढत मनोवेगे कुमार कवित. नागकुमारा सवे असे जयस्थानी बुडाला होता पावला तेथे क्षण न लागता निघाला बाहेर वाळू सरिता नदी तटी उभा असे. सोमवार असे ते दिवसी सीमांतिनी आली स्नानासी मोठ्या सखीला सरीसी त्याही मिळवणी नदी दिली. नदी विचारी मागोता रूप तिचे आठवीत तुरुंगावरुनी उतरत नदी दिली बैसला. गोडागुणी सीमंतिनीसी पुसतसे अति येसी तुझा जन्म कवणवशी तुळशी तुझा कवन सांग का प्रेमा इरिस बाळपणी. तिससी शोकक्षणी सांगावे आम्हा विस्तारणी अति स्नेह पुसतसे. ऐकोनी सीमांतिनी लेखा आपण न बोटे राजे ऐका. सखियांदे म्हणे विवेका सांगा आमचा वृत्तांत. सखिया सांगती तयासी तिचे नाम सीमंतिनी पडियेसी. चित्रांगदातली महिषी चित्तवर्ण्याची ही कन्या तिचा पणी अतिसुंदर चित्रांगद नाम थोड जळक्रीडा कैलापार उडाला तेथे अवधारा. कधी सोमवार व्रत उपवासेसी आचरत म्हणून आज स्नानानिमित्त आली नसे नदिसी. तिच्या शिशुराची स्थिती ऐका शोक करिता दुःखा राज्य हरितले दयाधिका कारागृही खातयसे. इतके सखिया सांगती मग बोले आपण सीमंती तुम्ही कवन कुशता आम्हापती कर्तव्य रूप तुम्हा असे. सीमंती करिता शोक जवळी आला राजकुमारक हाती धरून बालिका संभोगी तो प्रेम पावे. एकांती सांगे पियसी म्हणे तुझ्या भरतारासी देखले आम्ही दृष्टीसी सुखे आता असावे. तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझ्या कांत चिंता न करी व तू आता तृतीय दिवशी दर्शन घे. ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठ्यामध्ये ऐकून सीमंतिनी पाळी घेसी. ऐसे होता राजकुमारू आरूढ जाहला आपण वारू. निरोप मार्गे प्रीती करू सीमंतिनी नारीसी. निघाला अश्व मनोवेगी पावला नगरा अति शीघ्री व सवे पुत्र वासुकी पाठवी तया नगरात. तुवा जागोनी वैरी आसी सांगती इष्ट वारी हसी न ऐकता तुझे बोलासी संहारी न न्हावे. कलिंदिये नदीत कुळाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेत इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी चाडासे प्राणासी शरण जावे शीघ्रेसी सिंहासनी वैसवा इंद्रसेना.
तक्षिका सारिका मैत्र जाहला तुमच्या करील अस्ती माळा शीघ्र चला चरण कमळा चित्रांगद दर्शनासी ऐसे वचन ऐकूनी दायिद विचारिती मनी आपण केली बुद्धिहीन आता शरण लिहावे ऐसे विचारुनी मानसी बाहेर काढिती इंद्रसेनासी नाना वस्त्रे आभरणेसी वैसर्गी सिंहासनी राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सानिध्याशी तुमचा कुमर आला परियेसी वासुकी भेटी गेला होता ऐकता राजा संतोषी आठविले दुःख दीपकेसी मूर्छा गुणी घटनेसी पत्नी सवित पडी गेला उठवी नागकुमार त्यासी दुःख विसरा करा हर्षासी येतो पुत्र भेटीसी मुनी सांगे उदासे मंत्री पुरोहित देखा समस्ते घर नगर लोका पाहतो माहिती कौतुका नेला कुमारम आला म्हणून ऐसे गावी उदासी भेटी झाली परियेसी चित्रांगद पितयासी नमस्कारिले साष्टांगी मातेसी आलिंगन दुःखकारी प्रतिग्रहण विरवी असे संगोपन आपणानिमित्त कष्टर देती ऋतुक्रिया अवसरी प्रवेशदाहला नगरपुरी समारंभ केला पुरी पावले मज मंदिरात तक्षकाचे पितासी वस्त्रभूषणे अतिहर्षी देता जाहला परियेसी इंद्रसेना उपयोगी चित्रांगद सांगी पितृयासी तक्षकोपकार विस्तारेसी ताणे वाचविले आम्हासी द्रव्य दिले अपर्यंत निरोप दिलेला नागपुत्रासी इंद्रसेना करी प्रतिहर्षी नृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्मा नगराते राजा म्हणे दैवी सुनमाजी दैवागणी ती तिचेनी धर्मे वाचना बळी उत्तमाचा अवतारा तेर निघाले जळकरी पाठले चित्रवर्मापुरी व्यवस्था सांगती कुसरी चित्रांगद शुभ वार्ता इंद्रसेन राजा देखा पुनरपी आला वराडिका चित्रांगद पुत्रणिका सर्व सकल करतेसी महोत्साह कैदी त्वर वराड केले उदंगर चित्रांगद प्रीतिकर स्मान तिनी सी इतरा ऐशा उत्साही विवाह केला आपुले पुलिसी निघाला श्रीमंतिनी से देवघरे पती समागमेला से श्रीमंतिनी से बतायसे उपवास केले सोमवारांस पूजा केली गौरी धरास म्हणून पावली इष्टार्थ ऐसे विचित्र असे होत म्हणून सांगली स्त्री गुणात अर्थ सुवासिनी म्हणत अति प्रीती करुण्या दंपती लिहावी श्री गुरुसी तुझी चरण सेवा आम्हासी त्याची व्रत निर्धारेसी आम्हा व्रत करायसे श्रीगुरु म्हणती दयासी आमचे विलोप करायसी दत्ताचरा सोमवारासी त्याची सेवा आम्हा पावे ऐसा परी बंधोन श्रीगुरूचा निरूप घेऊन गेली ग्रामा परतुनी ख्याती चाली राष्ट्री इति श्री गुरुचरितामृते परमकथा कलिपतरौ श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सीतनाम गायक संवादे सीमंतिनी आख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय